जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 17। जैन दर्शन व सर्वज्ञत्व। ज्याने अरहंत सर्वज्ञ देवाला जाणले त्याने आपल्या आत्म्याला जाणले, त्याचाच मोह लयास जातो व तोच साक्षात सर्वज्ञ परमात्मा बनतो। सर्वज्ञाचे अस्तित्व ज्याने मान्य केले तोच आत्मज्ञ होतो, आत्मज्ञच सर्वज्ञ होतो। श्री समयसार ग्रंथात मंगलाचरण करताना सर्व सिद्धी परमात्म्यांना नमस्कार केला आहे। वंदित्तु सौव सिद्धे, सर्व सिद्ध परमात्म्यांना नमस्कार करून सिद्ध परमात्म्याला आपल्या आत्म्यामध्ये स्थापन केला आहे। सिद्ध भगवान जसे आहेत तसा आपला आत्मा आहे। आत्मनः प्रतिच्छंदस्थानीयान सिद्धान, सिद्ध भगवान हे आत्म्याचे प्रतिबिंब आहे। सिद्ध भगवान केवल ज्ञानी, सर्वज्ञ, पूर्ण ज्ञान घन आहेत व रागादी विकारांनी रहित आहेत। सिद्ध भगवान कर्माच्या अभावाने केवल ज्ञानी, सर्वज्ञ, वितराग बनले असे म्हणणे हा व्यवहार आहे, उपचार आहे। वास्तविक एका द्रव्याच्या अभावाने दुसऱ्या द्रव्यात सर्वज्ञपणा येते हे सर्वथा असंभवनीय आहे। मलाच्या अभावाने दर्पण स्वच्छ झालेला दिसतो, पण मलाच्या अभावाने दर्पणात स्वच्छता नंतर बाहेरून येते असे नसून स्वच्छता हा दर्पणाचा स्वभाव आहे। तो मलाच्या सद्भावात अव्यक्त, गुप्त, तिरोभूत होता। तो मलाच्या अभावात व्यक्त, प्रगट, आविर्भूत होतो। प्रश्न: जर केवलज्ञान किंवा सर्वज्ञ तत्व हा जीवाचा स्वभाव आहे तर तो कर्माच्या सद्भावात तिरोभूत का होतो व कर्माच्या अभावात आविर्भूत का होतो? समाधान: कर्माच्या सद्भावाने तिरोभूत होतो किंवा कर्माच्या अभावाने आविर्भूत होतो असे परद्रव्य संयोगाची मुख्यता घेऊन कथन करणे हा व्यवहार आहे, उपचार आहे। व्यवहारात घट हा मातीचा असताना देखील तुपाच्या संयोगाने तुपाचा घट म्हटला जातो। घट तुपाचा एवढ्यावरून बोलणारा किंवा ऐकणारा घट तुपाचा समजत नाही, घट मातीचाच समजतो। ज्यात तूप ठेवले आहे असा मातीचाच घट घेऊन येतो। तसेच व्यवहारशास्त्रात मोहक्षयात ज्ञानदर्शना वर्णांतराय क्षयाच्च केवलम असे जरी म्हटले आहे तरी त्याचा अर्थ कर्मक्षयाने केवल ज्ञान नंतर जीवात उत्पन्न होते असा नसून केवल ज्ञान हा जीवाचा स्वतःसिद्ध स्वाभाविक भाव आहे। तो जीवामध्ये सदा सर्वदा विद्यमान असतो। तो त्रिकाली ध्रुव स्वभाव आहे। जोपर्यंत या जीवाला आपल्या या केवल ज्ञान किंवा सर्वज्ञ स्वभावाचे भान नसते तोपर्यंत कर्माचा उदय विद्यमान असतो। कर्माच्या सद्भावात तो तिरोभूत असतो, प्रकट नसतो। परंतु जेव्हा या जीवाला आपल्या केवल ज्ञान सर्वज्ञ स्वभावाचे भान होते, निर्णय होतो व त्यामध्ये तो आपली स्थिर प्रवृत्ती ठेवतो तेव्हा अनायासे कर्माचा अभाव होतो व कर्माच्या अभावात तो प्रकट होतो। यावरून जीवाचा केवल ज्ञान सर्वज्ञ स्वभाव कर्माच्या सद्भावात व अभावात तिरोभूत व आविर्भूत होतो म्हणणे हा उपचार आहे, व्यवहार आहे। तो आपल्या ध्रुव स्वभावाचे भान नसताना अज्ञानाने तिरोभूत होतो व भान झाले असता ज्ञानाने प्रकट म्हणजे हा परमार्थ निश्चयनय आहे। यावरून सर्वज्ञाचे अस्तित्व मानणारा तोच सर्वज्ञ होऊ शकतो हे सहज सिद्ध होते। प्रश्न: सर्वज्ञाचे अस्तित्व मानणारे अन्य अनेक धर्म आहेत, मग सर्वच सर्वज्ञ म्हणावयाचे काय? समाधान: नाही, केवळ सर्वज्ञाचे अस्तित्व मानल्याने सर्वज्ञपणा प्राप्त होत नाही। अन्य धर्मांनी सर्वांना जाणणारा तो सर्वज्ञ अशी सर्वज्ञ शब्दाची निरुक्ती करून स्वतःला सर्वज्ञ मानण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांना जाणण्याने सर्वज्ञपणा येत नाही, कारण ज्ञेय अनंत आहे। अनंत ज्ञेयाला अनंत काळपर्यंत हा जीव जाणण्याचा प्रयत्न करीत बसेल तरी जाणण्याचा अंत होणार नाही व हा जीव
सर्वज्ञ बनू शकणार नाही. सर्वांना जाणणे हा सर्वज्ञ बनण्याचा मार्ग नाही, हे भगवान महावीरांनी सांगितले. सर्वज्ञ बनण्यासाठी सर्वांना जाणण्याची नसती उठाठेव धडपड करावी लागत नाही. सर्वज्ञपणा हा सर्व पदार्थाधीन किंवा पराधीन नाही, तो जीवाचा स्वाधीन स्वभाव आहे. जो आपला सर्वज्ञ स्वभाव जाणतो व जो आपल्या सर्वज्ञ स्वभावात विलीन होतो, तो अनायासे सर्वज्ञ होतो. आत्मज्ञानात सर्वज्ञता आहे, हा महत्त्वाचा सिद्धांत भगवान महावीरांनी जगास सांगितला. ज्ञानाचा असा स्वच्छ स्वभाव आहे की ज्ञानामध्ये संपूर्ण ज्ञेयाचे प्रतिबिंब सहजगत्या पडते. ज्ञानाला जाणले की सर्व पदार्थांचे ज्ञान सहजगत्या घडते. सर्व पदार्थाला जाणण्यासाठी आपला उपयोग सर्व पदार्थाकडे लावावा लागत नाही. सर्व पदार्थांकडे उपयोग लावून सर्व पदार्थांचे ज्ञान होत नाही. आपल्या ज्ञानदर्पणाकडे उपयोग लावला की त्या सर्व पदार्थांचे ज्ञान सहजगत्या घडते. आत्मा ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान ज्ञेय प्रमाण आहे, ज्ञेय लोक अलोक प्रमाण आहे. म्हणून ज्ञान सर्वगत म्हटले जाते. ज्याने आत्म्याला किंवा ज्ञानाला जाणले त्याला सर्व लोक अलोकाचे ज्ञान अनायासे सहजगत्या होते. ब्रह्माच्या मुखात सर्व विश्व दिसते म्हणतात, त्याचा अर्थ ब्रह्मा म्हणजे आत्मा. आत्मज्ञानात सर्व विश्वज्ञान होते असा आहे. प्रायः सर्व अन्य धर्मांनी देखील सर्वज्ञता येन केन प्रकारेण मानली आहे. वेदामध्ये, उपनिषद ग्रंथामध्ये विश्ववेदस, विश्वचित, विश्वविद्वान, सर्वविद, विश्वचक्षु, विश्वद्रष्टा इत्यादी शब्द सर्वज्ञवाचकच आहेत. बृहदारण्यक ग्रंथामध्ये आत्मज्ञानाला सर्वज्ञ म्हटले आहे. आत्मानाम विद्धी हा त्यांचा मूलमंत्र आहे. कोणी सृष्टी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ईश्वराला सर्वज्ञ मानले. कोणाला सुखी तर कोणाला दुःखी, कोणाला स्वर्गात तर कोणाला नरकात ईश्वराने का टाकावे या प्रश्नाचा उलगडा शेवटी ज्याच्या त्याच्या पापपुण्य कर्माकडे सोपविला गेला. याचा खरा अर्थ प्रत्येक जीव आपली पर्याय सृष्टी निर्माण करण्यास, सुखी दुःखी बनविण्यास स्वयं कारण आहे. तो स्वयं प्रभू समर्थ आहे, स्वाधीन स्वतंत्र आहे, पराधीन परतंत्र नाही, अन्य ईश्वराधीन नाही. जसे करावे तसे भरावे. स्वतः जसे शुभ अशुभ परिणाम करतो त्याप्रमाणे त्याचे फळ पुण्य पाप सुख दुःख तो स्वयं भोगतो. बुद्धांनी सर्वज्ञपणा परजनहिताय परजनसुखाय मानला. बुद्धो भवेयम जगते हिताय. मी जगाच्या कल्याणासाठी सतत बुद्ध सर्वज्ञच होऊन राहावे. मला निर्गुण मुक्तीची इच्छा नाही. पण वास्तविक सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा. कोणी कोणाला सुखदुःख देऊ शकत नाही, कोणी कोणाचा करता हरता नाही. दुसरा आपणास सुखदुःख देतो ही बुद्धी खोटी आहे. दुसऱ्याच्या करण्या धरण्यात सर्वज्ञता नसून आत्मज्ञानात खरी सर्वज्ञता आहे, हे भगवान महावीरांनी सांगितले. मीमांसकांनी सर्वज्ञाचा अभाव अभावाप्रमाणेच सिद्ध करण्याचा प्रयास केला आहे, पण जैन दर्शनाने युक्तिवादाने त्याचे खंडन केले आहे. आज या क्षेत्रात कोणी सर्वज्ञ दिसत नाही. एवढ्यावरून पूर्वी किंवा जगात कुठेही सर्वज्ञ नाही याची सिद्धी होऊ शकत नाही. सर्वज्ञाचा अभाव सिद्ध करणाऱ्याला प्रथम मागच्या पुढच्या सर्व काळाचे व सर्व लोकाचे ज्ञान करून घ्यावयास पाहिजे. तेव्हाच तो कोठेही व केव्हाही सर्वज्ञ झाला नाही व होणार नाही हे सिद्ध करू शकेल. मागचे पुढचे जाणणारा व सर्व जगास पाहणाराच स्वतः सर्वज्ञ बनला, मग तो सर्वज्ञाचा अभाव कसा सिद्ध करेल? या युक्तीप्रमाणे न्यायशास्त्रात सर्वज्ञाची सिद्धी केली आहे. अस्ति सर्वज्ञ हा सुनिश्चित असंभवत बाधक प्रमाणतत्वात सर्वज्ञ आहे. कारण सर्वज्ञाचा अभाव सिद्ध करणारे असे कोणतेही बाधक प्रमाण सर्वतः असंभवनीय आहे. प्रत्यक्षादी सर्व साधक प्रमाणांनी सर्वज्ञाची सिद्धी सुतराम सिद्ध होते. 1.
भगवान महावीरांनी आपल्या अतींद्रिय प्रत्यक्ष प्रमाणाने आत्मा सर्वज्ञ स्वभाव आहे, पूर्ण ज्ञानघन स्वभाव आहे, हे सिद्ध करून जगाला दाखविले आहे. 2. नंतरच्या आचार्यांनी देखील अनुमान प्रमाणाने सर्वज्ञाची सिद्धी युक्तिवादाने केली आहे. परमाणु आदी सूक्ष्म पदार्थ, धर्म अधर्म, पाप पुण्य आदी अदृश्य पदार्थ, राम रावणादी काल अंतरित पदार्थ, मेरू पर्वत, स्वर्ग नरक आदी क्षेत्राने दूर असलेले पदार्थ, हे सर्व कोणाला तरी प्रत्यक्ष अवश्य आहेत, कारण ते अनुमेय आहेत. ज्याप्रमाणे आपण धुमावरून अग्नीचे अनुमान करतो व जेव्हा पर्वतावर प्रत्यक्ष जाऊन पाहतो तेव्हा अग्नी प्रत्यक्ष दिसतो, त्यावरून अनुमान ज्ञान प्रमाण मानले जाते. तीच गोष्ट सर्वज्ञ सिद्धीची आहे. आपणास जे या सूक्ष्मादी पदार्थाचे शास्त्रावरून अनुमान ज्ञान होते ते प्रमाण आहे, कारण प्रत्यक्ष प्रमाणाने जाणून घेऊन नंतर सर्वज्ञाच्या दिव्यवाणीतून निघालेले ते वचन आहे, म्हणून प्रमाण आहे. आचार्य प्रभाचंद्र यांनी प्रमेय कमल मार्तंडमध्ये सर्वज्ञत्वाची सिद्धी करताना म्हटले आहे, अस्ति कश्चित आत्मा सकल पदार्थ साक्षात्कारी तत् ग्रहण स्वभावतत्वे सती प्रक्षिण प्रतिबंध प्रत्ययत्वात. सर्व पदार्थांना साक्षात पाहणारा कोणीतरी सर्वज्ञ अवश्य आहे, कारण सर्व पदार्थांना जाणणे पाहणे हा जीवाचा स्वतःसिद्ध स्वभाव आहे व तो संपूर्ण प्रतिबंधक कारणाचा अभाव झाला असताना स्वयं प्रकट होतो. आचार्य विद्यानंदी अष्टसहस्रेमध्ये म्हणतात, ज्ञो ज्ञेये कथमज्ञः स्यात् असती प्रतिबंधने. आत्मा ज्ञ स्वभाव आहे. जो कोणतेही प्रतिबंधक कारण जर नसेल तर संपूर्ण ज्ञेयाविषयी अज्ञ कसा राहील, अर्थात मुळीच राहणार नाही. जर काही प्रतिबंधक कारण आड येत नसेल तर दाहक स्वभाव अग्निदाह्याला जाळण्याचे काम कसे करणार नाही, अर्थात अवश्य करेल. त्याप्रमाणे आत्मा हा स्वतःसिद्ध सर्वज्ञ स्वभाव आहे. प्रतिबंधक कर्माच्या अभावात तो स्वयं सर्वांना जाणण्याचे कार्य अनायासे करतो. आत्मज्ञानात सर्वज्ञता स्वयं अनायासे प्राप्त होते. नियमसार ग्रंथात आचार्य कुंददेव म्हणतात, सर्वज्ञ भगवान सर्वांना जाणतात असे म्हणणे हा व्यवहार नय आहे. वास्तविक त्याचा उपयोग सर्व पदार्थांकडे नसतो, त्याचा उपयोग आपल्या आत्म्याकडेच असतो. निश्चयनयाने ते आत्मज्ञ आहेत. आत्मज्ञानात त्यांना सर्वांचे ज्ञान अनायासे होते, म्हणून व्यवहारनयाने ते सर्वज्ञ म्हटले जातात. सर्वांना जाणण्याने सर्वज्ञता येत नसून आत्मज्ञानातच खरी सर्वज्ञता सामावलेली असते. हा सर्व शास्त्राचा सार संक्षेप आहे.